तर कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. 14 एप्रिलच्या ओमदा आतापर्यंत काही गेला नव्हता, म्हणून मी गाणे लावून सनी बड्या कामं करत होतो, कारण माझ्यामध्ये शक्ती नव्हती ना कामं करायची म्हणून. मग मी एवढी थकलो होतो की सीधा काम करून सनी झोपून गेलो. उठलो तर माझा थुतर काय एकदमच बेकार दिसत होता. तर मग मी आपला थुतराला लावलो लेपन ही. मग मला जे आठवतं उमरडले. आम्ही मुस्का बांधून जातो उमरड्यात. मग आम्ही आलो बाजारामध्ये, कारण आम्हाला भाजीपाला घ्यायचा होता. सोमवार दिवशी 14 एप्रिल होती, तर आम्ही काही भाजीपालाच नाही घेतलं होतं. उमरडच्या बाजार सोमवारीच भरते. मग आलो मॉलमध्ये, कारण मला साबण घ्यायची होती आंघोळीची माईवाली. आणि माझी मम्मी पावडरची वास घेऊ पावडर घेते, म्हणजे कोणतेही सामान असो पहिले स्मेल करते ती वास घेते. आणि माझी मम्मी कोणत्याही वस्तूच्या पहिले रेट चेक करते, तेव्हा ते वस्तू घेते. पैसो का चक्कर भाबू भैया, पैसो का चक्कर. मग आम्ही गेलो कपड्याच्या दुकानात, कारण आम्हाला घ्यायचे होते ब्लाऊज पीससाठी अस्तर. ते इथं माझ्या मम्मीला जे वस्तू घेवायची बी नाही राहील ना, तरी माझी मम्मी ते वस्तू पाहिजेच. असं सर्वांचीच मम्मी करते, कारण लेडीज आहे भैया, लेडीज. घरी आलो तर माझ्या घरी बकऱ्याची मटण होती. ते पाहुणसाने माझ्या पुरं तोंड सडल्यासारखं झालं होतं, कारण मला बकऱ्याची मटण नाही आवडे आणि त्याची ते स्मेल बी नाही आवडत. आणि मी थोडीशी नाराज झालतो, पण जाऊ द्या. मग मी अंड्याची भाजी बनवून बाहेर येऊन झोपलो होतं. हो, आम्ही असंच बाहेरच झोपतो उन्हाळ्यामध्ये. तुम्ही बी झोपता का? कमेंटमध्ये सांगा. आजसाठी एवढंच. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा.